पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण दोन चलाच्या रेषीय समीकरणांचा आलेख काढण्याची पद्धत सुरुवात केली ती पाहायला आणि 1.2 एक्झरसाइजचा अभ्यास पण दिला होता. 1.2च होता. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे त्याच आलेखावरती जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा त्यांचा छेदनबिंदू एक असतोय. ग्राफमध्ये इंटरसेक्टिंग पॉइंट, कॉमन पॉइंट आपण पाहिला होता, एकच आहे अँड दॅट इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. त्या समीकरणाचं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, एक सामायिक समीकरणाची ती एक उकल आहे हे आपण पाहिलं होतं. आता एक उदाहरणाच्या स्वरूपात एकच रेषा दोन समीकरणांची कशी असते, म्हणजे दोन समीकरणांची एक रेषा कशी आपल्याला मिळते, आणखीन दोन समीकरणांपासून समांतर रेषा आपल्याला कशी काढता येते, असे इक्वेशन्स, अशी समीकरणं कशी शोधायची, त्याचा अभ्यास कसा करायचा, याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आता एक इक्वेशन्स आपल्याला बघायचे, दोन उदाहरणं आहेत. त्यामध्ये एक आहे एकच रेषा असणारी दोन समीकरणं आणि दुसरं आहे समांतर रेषा असणारी दोन समीकरणं. पहिलं बघूया. x + 2y = 4, फर्स्ट इक्वेशन, and 3x - 6y = 12. 3x + 6y = 12. या पद्धतीने आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. आता या समीकरणांचा आपल्याला काय करायचे, ऑर्डर्ड पेअर्स घ्यायचे आहेत, त्यांची ऑर्डर जोड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या बघूया. काल आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्या पद्धतीने जायचं आहे. पहिल्या x + 2y = 4 याची आपण जोडी जर घेतली तर त्या साधारणतः आपण अचूक 3 जोड्या सुद्धा चालू शकतात म्हणून सांगितलं होतं. 4 ही चालू शकतात, परंतु 3 आपण न घेता 4 का घेणार होतो, कारण एखादी चुकली तर आपल्या लक्षात येणार नाही आणि चुकण्याची शक्यता आहे, म्हणून आपण 4 घेतल्या होत्या. 3 ही घेतल्या तरी चालू शकतात, काही अडचण नाही. आपण पहिल्यांदा घेऊया -2 दिलेली x ची जर किंमत -2 घेतली तर -2 तिकडे गेले की +2 होणार आहे. 4 आणि 2 6, 2 तिकडे गेले की 6/2 बेत्रिक 6, -2 3, -2 3 ही पहिली. त्यानंतर आपल्याला दुसरी किंमत दिलेली आहे x ची 0 घेतली तर 2y = 4, बेदोन्ही 4, 0 2 सोल्युशन मिळणार आहे. आणखीन आपल्याला एक तिसरं सोल्युशन दिलेलं आहे 2 1. 2 घेतलं इथं, 2 घेतलं तर 4 पलीकडे गेला की -2 होणार आहे. 2 पलीकडे गेला की -2, 4 - 2 2, 2 न 2 ला भागले की उत्तर येणार आहे 1. 2 1 ही किंमत मिळणार आहे. आपल्याला तिघांचीच गरज आहे, जादा घ्यायची काही गरज नाही. त्यानंतर दुसरं इक्वेशन घेऊया. 3x + 6y = 12. याच पद्धतीने आपल्याला ऑर्डर पेअर मिळणार आहेत, उकली मिळणार आहेत जोड्यांनुसार. x y x y 1 2 3. पहिली किंमत आपल्याला दिलेली आहे x ची -4. -4 जर घेतली तर 4 त्रिकोण 12, -12, -12 इकडे आले की +12 होणार आहे. 12 आणि 12 24, 24/6, 6 चोक 24, -4 4. त्यानंतर x ची किंमत आपल्याला 1 घेऊया. 1 घेतल्यानंतर आपल्याला दुसरी किंमत काय मिळणार आहे बघूया. 1, x ची किंमत 1, 3 1 3, 3 पलीकडे गेले की 12 - 3 9 मिळणार आहे. 9/6 म्हणजे या पद्धतीने आपल्याला किंमत मिळणार आहे. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 म्हणजे 1.5 ही किंमत मिळणार आहे. 1.5 अपूर्णांकात किंमत मिळणार आहे. दुसरी आता किंमत आपण दिलेल्यानुसारच घेऊया. 8 दिल्या. 8 दिली असेल तर काय होणार आहे बघा. x ची किंमत 8 त्रिक 24, 12तून 24 घालवायचे, -12 राहिले. 6 -12/6, 6 दोन्ही 12, 8 - 2, 8 - 2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. मग या सोल्युशन्स आपल्याला दिलेल्या किमतीच घेऊन आपण सोडवत गेलो, माहिती घेत गेलो. आता याच्यावरून आपल्याला आलेख काढायचा आहे. प्लॉट द अबाव पॉइंट्स इन द ग्राफ. आलेखावरती आपल्याला मांडायचे ते आपण मांडूया. बघूया. या पद्धतीने आपल्याला जो ग्राफ दिलेला आहे त्यामध्ये ह्या किमती मांडायच्या आहेत. -2 3, x ची किंमत -2, y ची किंमत 3,
प्लॉट करूया. -2 3 लिहू. 0 2 x ची 0 y ची 2 या पद्धतीने मांडूया. 0 2 2 1 2 आणि x ची 2 y ची 1 या पद्धतीने घेतली आणि त्यांचा आपण आलेख काढूया. x अधिक 2y बरोबर 4 ही एक आपल्याला रेषा मिळाली. 3x अधिक 6y बरोबर 12 वजा 4 4 वजा 4 x चा इथं आहे आणि 4 इथं आहे. साधारणतः आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे वजा 4 4 याच रेषेवर मिळाला. 1.5 1 आणि 1.5 1 आणि 2 च्या मध्ये या ठिकाणी आला तो आपल्याला इथं मिळून जाईल. तोही याच रेषेवर मिळतोय 1.5. महत्वाचा आहे 8 वजा 2 आता बघा 6 7 इथं 8 इथं आपण जर घेतला 8 घेतला आणि दुसरी किंमत आहे -2 या ठिकाणी आला. ही जर लाईन वाढवली तर या पद्धतीने आपल्याला इथं किंमत मिळणार आहे 8 - 2 ची. म्हणजे ह्याच रेषेवरती आपल्याला आलेख मिळतोय. दुसरी जी रेषा आपल्याला मिळणार आहे ती याच रेषेवर मिळणार आहे. 3x अधिक 6y बरोबर 12 3x अधिक 6y बरोबर 12 म्हणजे दोन्हीही समीकरणांचा आलेख एकच रेषा आपल्याला मिळाली. मग अशी जर कोइन्सिडन्स लाईन्स असेल म्हणजे एकच रेषा असेल आपल्याला दिलेली तर आपण त्या ओळखायच्या कशा. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला दिलेल्या किमतीवरती मांडायचे आहेत तर आपण ती समीकरण एकाच रेषेचे आहेत हे ओळखणार कसं. समोर बघा त्याच किमती आपण या ठिकाणी बघूया. एकाखाली एक 2 समीकरण मांडतो. x + 2y = 4 3x + 6y = 12. दोघांमध्ये x कोएफिशिएंट चेक करूया. x चा पहिल्याचा 1 दुसऱ्याचा 3 3 पट आहे. इथं 2 आहे y चा इथं y चा 6 बेत्रिक 6 त्याच पटीत वाढले. इथं 4 आहे 4 त्रिकोण 12 म्हणजे ह्या सगळ्याला जेव्हा आपण 3 न गुणतोय तेव्हा हेच इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन सेम आहेत. समान प्रमाणात वाढले समान प्रमाणात कमी झाले. ही दोन्ही इक्वेशन तीच आहेत वेगळी नाही. दोन्ही समीकरण सेम आहेत. बोथ इक्वेशन्स आर सेम बिकॉज दे आर सेम x and y coefficient and constant number. X coefficient, y coefficient and constant number both are in equal. Therefore that line is a same line. मग अशा समान रेषेला आपण ओळखण्यासाठी x, y आणि कॉन्स्टंट नंबर x चा सहगुणक y चा सहगुणक आणि स्थिर संख्या यांचा आपण विचार केला ह्यांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की ती एकच रेषा असणार आहे. मग आता आपल्याला पुढचा भाग येतोय तो म्हणजे समांतर रेषा कशा ओळखायच्या. मागच्या व्हिडिओमध्ये आपण छेदणाऱ्या रेषा इंटरसेक्टिंग लाईन्स पाहिल्या होत्या. आता आपण पाहिली ती म्हणजे एकच रेषा कॉमन लाईन आपण बघितली बोथ द इक्वेशन्स दोन्ही समीकरणांची. आता असे पण इक्वेशन असू शकते ज्याच्यामध्ये रेषा समांतर असू शकतात. मग अशा रेषांसाठी एखादी इक्वेशन्स आपण बघूया. ते इक्वेशन आहे x - 2y = 4 हे एक इक्वेशन आहे. दुसरा आहे 2x - 4y = 12. या पद्धतीने आपल्याला किमती दिलेत. इथं बघा पहिलं समीकरण घेऊया आणि त्याच्या ऑर्डर्ड पेयर्स आपण पाहूया. x y x y इथं पण 3च घेऊया. आता दिलेल्या किमती कोणत्या
तर साधारणतः आपल्याला दिलेल्या किमती आपण चेक करत जाऊया आणि आपल्या पद्धतीनं मांडूया, काय अडचण नाही. एकाची 0 घेऊया. एक्सची 0 घेतली तर वायची किंमत आपल्याला मिळणार आहे -2y = 4 वजा 4 भागिले वजा 2 बे दोन्ही 4 0 -2 एक किंमत मिळणार आहे. दुसरी आपण किंमत घेऊया 4. आपण कोणतीही किंमत घेतली तर चालते. बघा इथे काय करूया, y ची 0 घेऊया. आता -2 × 0 0 x = 4 4 0 आपल्याला किंमत मिळाली. यानंतर एक अजून किंमत घेऊया, ती म्हणजे 2 2 किंमत घेऊया. x ची 2 घेतली तर 4 वजा 2 झालं. 4 वजा 2 2 2 भागिले वजा 2 उत्तर आलं -1 2 वजा 1 2 -1. हे एक सोल्युशन पहिल्या इक्वेशनचं आपल्याला ऑर्डर्ड पेअर मिळाली. दुसरं इक्वेशन घेऊया 2x - 4y = 12. ह्याची ऑर्डर्ड पेअर याच पद्धतीने मांडायची. काल सांगितलं होतं किमती आपल्याला तोंडी करता येत असतील तर आपण त्या करूया, नसेल तर सोडवून केल्या तरी चालू शकतात. पहिली, आता दिलेल्या किमती आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. x ची किंमत 0 घेतली, ही 0 झालं. -4y = 12 4 तिकडे गेला -4 12 छेद वजा 4 4 त्रिकोण 12 वजा 3 म्हणजे 0 -3 हे आपल्याला पहिलं सोल्युशन मिळणार आहे. आता आपण काय करूया, इथं y ची किंमत 0 घेऊया. ही 0 झाली तर आपल्याला मिळणार आहे 2x = 12 बेसख्ख 12 म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 6 0. आणि यानंतर आपण शेवटची एखादी किंमत घेऊया, ती म्हणजे इथं पण 2च घेऊन टाकू. 2 घेतल्यानंतर काय होते बघा, x ची किंमत 2 घेतली तर बे दोन्ही 4 4 तिकडे गेला की 12तून 4 वजा झाला 8 राहिले. 8 छेद वजा 4 4 दोन्ही 8 2 वजा 2 आपल्याला किंमत मिळाली 2 आणि -2 ही आपल्याला किंमत मिळाली. आता ह्या दोन्ही किमती आपण आलेखावरती मांडूया. पहिल्या समीकरणाची 0 -2 x ची 0 y ची -2 या पद्धतीनं 0 -2. नंतर आहे 4 0 x ची 4 y ची 0 आपण या ठिकाणीच मांडणार आहे 4 0. आणि तिसरी किंमत आहे 2 -1 x ची 2 y ची -1 या ठिकाणी येणार आहे 2 -1. आता ही रेषा आपण जोडूया. जोडल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं समीकरण, त्या समीकरणाची रेषा मिळणार आहे. साधारणतः आपल्याला ही रेषा मिळाली x - 2y = 4. दुसरी इक्वेशन 0 -3 0 x चं 0 y ची -3 0 -3 6 0 x चं 6 आणि y ची 0 0 -3 x चा सॉरी -3 या ठिकाणी 0 -3 x चा 0 y चा -3. त्यानंतर 6 0 6 इथं आहे 0 इथं आहे 6 0 या ठिकाणी किंमत घेतली. लास्ट 2 -2 x ची 2 आणि y ची -2 2 वजा 2 या पद्धतीने इथं किंमत येणार आहे आपल्याला 2 वजा 2 1 2 आणि 3. रेषा जोडूया. जोडल्यानंतर आपल्याला काय मिळते बघूया. 1 2 3 2x - 4y = 12. आता बघा दोन्ही रेषा समांतर दिसत आहेत. 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. आता ह्या समांतर रेषा दिलेल्या समीकरणामध्ये शोधायच्या कशा, म्हणजे समीकरणावरून त्या ओळखायच्या कशा, फाइंड आउट कशा करायच्या. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन एकाखाली एक मांडूया म्हणजे आपल्या लक्षात येते. एक x चा कोएफिशियंट 1 y चा 2 दुप्पट झाली. इथं y चा कोएफिशियंट -2 याच्या y चा कोएफिशियंट सहगुणक -4 बे दोन्ही 4 दुप्पट झाली. आणि इथं बघा 4 1 4 4 त्रिकोण 12 ह्याच्यामध्ये संबंध वेगळा आहे आणि या दोघांमध्ये संबंध समान आहे. म्हणजे इथं आपल्याला एक्स वाय कोएफिशियंट जेव्हा त्याच पटीत कमी जास्त होताना जाणवतोय, परंतु कॉन्स्टंट नंबर सेम न होता डिफरंट पद्धतीनं कमी जास्त होताना दिसतोय. अशा ठिकाणी एक्स वायचा कोएफिशियंटच फक्त जेव्हा अशा पद्धतीने समान जाणवतोय
तेव्हा ह्या रेषा आपल्याला समांतर असताना दिसतात. कारण कॉन्स्टंट नंबर जरी डिफरंट असला तरी तर या पद्धतीने त्यांचा डिस्टन्स आपल्याला समान असणार, म्हणजे समान अंतर असणारं दिसून येते त्या ग्राफमध्ये. म्हणजे आपण मागील व्हिडिओमध्ये ट्रान्सव्हर्सल लाईनचा ग्राफ पाहिला. आज पहिला एक कॉमन लाईन असणारे इक्वेशन, दोन इक्वेशनची कॉमन लाईन आपल्याला कशी मिळते ते बघितलं. आणि आता बघितलं ती पॅरलल लाईन्स. जेव्हा ट्रान्सव्हर्सल असतात तेव्हा त्यांचा एकच कॉमन ट्रान्सव्हर्सल असतो आणि तोच त्यांचं सोल्युशन असते. म्हणजे दोन रेषा एकमेकींना जेव्हा छेदत असतात आणि त्यांचा छेदनबिंदू हे त्याचं एकच सोल्युशन असणार आहे, म्हणजे वन पॉइंट इज द सोल्युशन. आता जेव्हा कॉमन लाईन आपण दोन्ही इक्वेशनच्या पाहिल्या तेव्हा त्यावरचा प्रत्येक बिंदू आपण बघितला तर तो त्या दोन्ही पण रेषांवर येत होता. म्हणजे जेव्हा आपण दोन्ही रेषा दोन्ही समीकरण एकाच रेषेवर आपण घेतोय तेव्हा द लाईन्स इफ वन सोल्युशन देन द लाईन्स आर इंटरसेक्टिंग पहिलं इफ देअर इज ए नो सोल्युशन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे इथं जेव्हा त्यांच्या रेषा समांतर येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एकही बिंदू समान येत नाही, म्हणजे सोल्युशन एक पण आपल्याला मिळत नाही. ह्या दोघांचा आपण जेव्हा x प्लस x मायनस 2y इज इक्वल टू 4 मायनस 2x मायनस 4y इज इक्वल टू 12 यांचा जेव्हा आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलं तरी सुद्धा आपल्याला त्यांचं सोल्युशन मिळणार नाही, कारण दोघांमध्ये समान बिंदू येतच नाही. म्हणजे इफ लाईन्स आर पॅरलल देअर आर नो सोल्युशन्स, एकही समान आपल्याला सोल्युशन्स किंवा ऑर्डर्ड पेअर मिळत नाही. दुसरं इफ वन सोल्युशन, जेव्हा आपल्याला एकच सोल्युशन मिळेल देन द लाईन्स आर इंटरसेक्टिंग इच अदर, तेव्हा त्या रेषा एकमेकींना छेदत असतात. आणि तिसरं याच्या अगोदर पाहिलेले एक्झाम्पल इफ मेनी सोल्युशन्स, जेव्हा आपल्याला भरपूर उत्तर मिळणार आहेत, एकाच रेषेवर भरपूर सोल्युशन्स. मगाशी पाहिलं तर पहिल्याचे पॉइंट्स आणि दुसऱ्याचे पॉइंट्स आपण प्लॉट करत होतो तेव्हा ती एकाच रेषेवर येत होते. मेनी सोल्युशन्स देन द लाईन्स आर कोइन्सिडन्स लाईन्स. कोइन्सिडन्स एकसंपाती, एकाच दोन्ही रेषा एकाच पद्धतीत एकाच बिंदूंवरती स्थापन झालेली रेषा असणार आहे आणि दोन्ही मिळून एकच रेषा आपल्याला ती जाणवणार आहे. म्हणजे समांतर रेषा पॅरलल लाईन्स, कोइन्सिडन्स रेषा एकच असणारी रेषा आणि तिसरी आपण बघितली ती म्हणजे ट्रान्सव्हर्सल रेषा, समांतर रेषा. या पद्धतीने आपण ग्राफ पाहिला. या ग्राफच्या नंतर आपल्याला आता सोप्या पद्धतीनं आणखीन तो ग्राफ कशा पद्धतीने मांडता येईल हे पण आपल्याला बघायचं आहे. जिओजेब्राचा सुद्धा तुम्ही अभ्यास करून त्या पद्धतीनेही मांडू शकताय. डिटर्मिनंट हा एक भाग आहे, त्याच्या माध्यमातून ही आपल्याला डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक, याच्या माध्यमातून आपल्याला किमती काढता येऊ शकतात. तो निश्चयक कसा बघायचा ते आता आपण बघूया. डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक. डिटर्मिनंट NANT निश्चयक. आता याची किंमत जेव्हा आपण काढतो तेव्हा मांडते आपण 9वी मध्ये शिकलोय या पद्धतीने आपण मांडतोय. त्याला केवल मूल्य असंही आपण नाव दिलं होतं. ABCD हे कोऑर्डिनेट्स आहेत. हे आपल्या समीकरणाचे निर्देशक आहेत. कोएफिशिएंट सहगुणक म्हणलं तरी चालू शकते आपल्याला. मग हे उभ्या 2 आणि आडवे 2 असे दोन भाग येतात. AB हे या पद्धतीने आपण मांडू शकतोय, CD या पद्धतीने मांडू शकतोय. हे रो वाईज आडव्या ओळीनुसार, उभ्या ओळीनुसार AC आणि BD या दोन्हीनुसार मांडू शकतोय. रो वाईज, कॉलम वाईज या पद्धतीने आपण मांडू शकतोय. आता निश्चयक कसा काढणार तर या दोघांचा गुणाकार करायचा. पहिला A आणि D चा गुणाकार AD आणि B आणि C चा गुणाकार BC. Therefore it is the determinant of that faculties. म्हणजे आपल्याला ह्या AD वजा BC ह्याला काय म्हणूया, सोल्युशन म्हणूया. कुणाचं तर या डिटर्मिनंटचं. AD मायनस BC सोल्युशन. या दोघांचा गुणाकार वजा केला की मिळणारं उत्तर, मिळणारं सोल्युशन, मिळणारी व्हॅल्यू ही या डिटर्मिनंटची असणार आहे. उभे आणि आडवे मिळून दोनच गट आहेत, दोनचा गट आहे म्हणून याला काय म्हणायचं, डिटर्मिनंट
डिटर्मिनंट इज 2, डिग्री ऑफ द डिटर्मिनंट इज 2, म्हणजे याची कोटी 2 आहे. आपल्याला पुढच्या नंतरच्या अभ्यासात 10वी नंतरच्या 3 डिटर्मिनंटचा पण अभ्यास आहेच. इथं आपल्याला 2 डिटर्मिनंटचा अभ्यास करायचा आहे. 3चा कसा असू शकतोय? ए बी सी डी ई एफ जी एच आय या पद्धतीने आडवे 3 आणि उभे 3 पण असू शकतात. ह्याला डिटर्मिनंट डिग्री ऑफ द डिटर्मिनंट 3 म्हणू शकतोय. आपल्याला अभ्यासात आता 2 डिग्री अभ्यासाला आहे. 2 डिग्रीमध्ये निश्चयकाची किंमत पण आपण पाहिलीच. डिटर्मिनंट लिहायचा कसा हे बघूया. ए बी सी डी इज द डिटर्मिनंट. ए डी मायनस बी सी देअर सोल्युशन देअर व्हॅल्यू दे आर डिनोटेड ॲज कॅपिटल लेटर. ए टू झेड, ए पासून झेड पर्यंत कोणत्याही कॅपिटल लेटरनं आपण ते डिनोट करू शकतोय. ओनली कॅपिटल लेटर्स, कॅपिटल ए बी सी डीच्या कॅपिटल अक्षरांनी ते नोंदवू शकताय. आता हे जे डिटर्मिनंट आहेत हे सोडवायचे कसे? साधारण उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे. 5 7 हे एक आपल्याला दिले, नंतर 3 9 हा एक निश्चय डिटर्मिनंट दिलाय. हा कसा सोडवायचा? दुसरा एक आहे -8 -3 2 4 आणि तिसरा एक दिलाय 2 वर्गमुळात 3 9 2 आणि 3 वर्गमुळात 3. हा डिटर्मिनंट 3 उदाहरण आहेत सोडवायला दिलेली. इथं सगळेच पॉझिटिव्ह आहेत. ए बी सी डी च्या किमती या दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 9 वजा 7 गुणिले 3. कंसात किमती लिहिल्या तर सोप्या जातात. ह्या संख्यांना चिन्ह नाहीत, साईनलेस. साईन आपल्याला माहिती आहे की जिथं चिन्ह नाही तिथं धनसंख्या असतात, पण जेव्हा ऋण संख्या असतात तेव्हा त्या लिहिताना आणि त्याच्या क्रिया करताना आपल्याला चुकण्याची शक्यता असल्यामुळं आपण सवय लावूया की त्या संख्या कंसामध्ये मांडण्याच्या. 5 9 45 वजा 7 3 21. 5 1 गेले 4, 4 2 गेले 2. आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली 24. दुसऱ्याची बघूया. इथं आता मायनस साइन आले म्हणून या ठिकाणी -4 × 4 -3 × 2. ह्या किमती कशा मांडायच्या? 8 चौक 32. दोघांचा वजा आणि अधिकचा गुणाकार येतोय वजा. हीच याच पद्धतीने वजा ठेवूया किंवा ह्याला कंसात ठेवू. 3 दुनी 6 याची किंमत आली -6 वजा 6. आता इथं किंमत मांडत असताना वजा 32 आणि ह्या दोघांचा गुणाकार होणार आहे. वजा गुणिले वजा अधिक 6. 32 आणि 6 चिन्ह वेगळी आहेत, वजा बाकी करायची. 32 मधनं 6 गेले तर आपल्याला साधारणतः 26 मिळणार आहे. 26 पण मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आहे वजा, म्हणून उत्तराला चिन्ह वजा मिळणार आहे. पुढं इथं या दोघांची किंमत 2 वर्गमुळात 3 हा एक कंस, 3 वर्गमुळात 3 हा एक कंस 3√3 वजा 9 गुणिले 2. ही किंमत कशी काढायची? तर ह्या पूर्ण संख्यांचा गुणाकार 2 6 आणि डिटर्मिनंटचा गुणाकार, सॉरी ह्या वर्गमुळातील संख्यांचा गुणाकार वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 ही 3 किंमत येणार आहे. आणि वजा चिन्ह आहे तसंच. 9 दुनी 18 6 18 18 वजा 18 उत्तर आलं 0. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळणार आहे. आपल्याला ह्या 2 पद्धतीचे जेव्हा डिटर्मिनंट मिळतील तेव्हा तुम्ही व्यवस्थित त्यांचं उत्तर सोडवायचं आहे. कारण साइन चिन्ह वजा असताना आणि वर्गमुळातल्या किमती आपण जेव्हा घेतो तेव्हा निश्चयक सोडवताना काही जण चुकतायत, कारण त्यांना त्याचा बेसिक अभ्यास माहिती नसल्यामुळं चुकण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्याचा सराव पण तितकाच करायचा आहे. महत्त्वाचा भाग पुढचा, क्रॅमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथड म्हणजे काय. आता आपण जे निश्चयक बघितला त्याचा उपयोग आपल्याला या डिटर्मिनंट मेथड म्हणजे मध्ये करायचा आहे, क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा हेही आपण बघूया. डिटर्मिनंट मेथड. निश्चयकाची पद्धत, यालाच क्रॅमर्स रूल असं म्हणायचं.
क्रॅमर्स रूल असंही त्याला नाव आहे. आता क्रॅमर्सच का म्हणायचं, कारण क्रॅमर्स ह्या शास्त्रज्ञानं हा नियम तयार केलेला आहे आणि त्यामुळं या निश्चयकाला आपण क्रॅमर्सचा नियम असंही म्हणू शकतो. गॅब्रियल क्रॅमर हे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांचा जन्म 31 जुलैचा 1704 रोजी झालेला. ते त्यांचा कालावधी, त्यांची मृत्यू 4 जानेवारी 1752 ह्या दरम्यानचा त्यांचा कालावधी, जन्म मृत्यू. हे एक स्विस गणिती तज्ज्ञ होऊन गेले आणि त्यांचा जिनिवामध्ये जन्म झाला. त्यांनी गणिताचा भरपूर अभ्यास केला. ॲट द एज ऑफ 18 साधारणतः 18व्या वयात ही गॉट ए डॉक्टरेट, त्यांनी डॉक्टरेट पदवी त्या अभ्यासातील मिळवली. त्यानंतर ही वॉज ए प्रोफेसर इन जिनिवा, त्या जिनिवामध्ये ते प्रोफेसर म्हणून सुद्धा कार्यरत होते, प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांनी या पद्धतीनं नियमांचा अभ्यास केला, निश्चयकाचा अभ्यास केला आणि नियम जो तयार केला तो यांच्याच नावाने आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे क्रॅमरचा नियम, क्रॅमर्स रूल, आणि त्यालाच आपण दुसरं नाव दिले निश्चयकाची पद्धत. आता सोप्या पद्धतीनं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स, एक सामायिक समीकरण कसं सोडवता येईल आणि जागाही कशी कमी लागेल, म्हणजे लेस स्पेस अँड इझी टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स, याचाही आपल्याला अभ्यास करायचा आणि त्यासाठी इथं या मेथडचा अभ्यास करणं गरजेचं होतं. हा अभ्यास क्रॅमर्सनी केला आणि ती जागा कमी केली आणि सोप्या पद्धतीनं एक सामायिक समीकरण मांडलं आणि ह्यालाच आपण क्रॅमर्स मेथड, क्रॅमर्सचा नियम असं म्हणू. काय केलं तर 2 इक्वेशन्स घेतले. पहिला a1x प्लस b1y आणि c1, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 हा एक आपण इक्वेशन घेतलं. त्यानंतर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. थेरी स्वरूपात आपण बघूया. परीक्षेत ही काही थेरी विचारली जाणार नाही, याच्यावर आपल्याला एक्झाम्पल्स आहेत, पण डिटर्मिनंट मेथड कशा पद्धतीनं क्रॅमर्सनी तयार केली ते आपल्याला बघायचं आहे. 1 आणि 2 आपण समीकरण त्याला देऊया. 2 समीकरणांमध्ये दोन्हीही x आणि y ह्यांच्या ज्या किमती दिलेत, व्हेरिएबल्स आपल्याला दिलेत. x ची व्हेरिएबल आहे a1 a2, y ची y चा कोऑर्डिनेट सहगुणक आहे b1 b2, म्हणजे हे व्हेरिएबल्स आपल्याला दिलेत. x अँड y आर x आणि y या व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स आपल्याला दिलेत, नंबर्स दिलेत आणि c1 c2 हे कॉन्स्टंट नंबरला नाव सांगितले. म्हणजे a1 b1 c1 कॉमा देतो. पहिल्या इक्वेशन मध्ये a2 b2 c2 हे दुसऱ्या इक्वेशन मध्ये हे नंबर्स आहेत. या दोन्ही नंबर्सना आपण म्हणू रियल नंबर्स. हे असताना कसे असले पाहिजेत, यामध्ये वास्तव संख्या असल्या पाहिजेत. आणखीन जर वास्तव संख्या असतील आणि दोघांचा गुणाकार, कोणता a1 b2 चा गुणाकार आणि a2 b1 चा गुणाकार जेव्हा आपण घेतोय तेव्हा तो गुणाकार घेऊन त्यांची वजाबाकी केली तर ती 0 आली नाही पाहिजे. असं जर असेल तरच आपण क्रॅमर्स रूल या पद्धतीनं सोडवू शकतोय. काय करायचं बघा. मग हे सोडवण्यासाठी ह्या 2 इक्वेशनचे सोल्युशन्स आपण मिळवणं गरजेचं आहे. याचा आपल्याला उकल काढणं गरजेचं आहे. मग ही उकल कशा पद्धतीनं काढायची, काय करूया, पहिल्यांदा एक चल लोप करूया, एक व्हेरिएबल आपण घालवूया. मग घालवण्यासाठी आपण याच्या अगोदर सायमल्टेनियस इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये बघितले. दोघांच्याही x किंवा y चे व्हेरिएबलच्या किमती समान करायच्या. पहिल्यानं दुसऱ्याला गुणून किंवा दुसऱ्यातून पहिल्याला गुणून जो काही कोएफिशियंट आहे त्यानं गुणायचं. म्हणजे आता आपण काय करूया, पहिल्यांदा x ची व्हॅल्यू काढूया. मग त्यासाठी y ची किमती आपल्याला समान करून घालवणं गरजेचं आहे. म्हणून y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे b1, त्याने या सेकंड इक्वेशनला गुणूया आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे, सहगुणक आहे b2, त्याने पहिल्या इक्वेशनला गुणूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय पहिल्याला कशाने गुणायचं, b2 न, बाय b2
and multiply equation 2 बाय दुसऱ्या, आता दुसऱ्याला कशाने गुणायचं, दुसऱ्या समीकरणाला b1 न गुणायचं बाय b1 अँड सबस्ट्रॅक्ट बोथ इक्वेशन्स, दोघांचीही वजाबाकी करूया. आता पहिल्याला गुणायचंय b2 न, ह्याला सगळ्याला b2 न गुणूया, म्हणजे b2 a1 x अधिक b2 b1 y बरोबर b2 c1. म्हणजे प्रत्येक पदाला, याला b2 न गुणलं, ह्या दुसऱ्या पदाला b2 न गुणलं आणि ह्या लास्ट पदाला पण b2 न गुणलं. आता दुसऱ्या इक्वेशनला कशाने गुणायचं आहे तर b1 न गुणायचं आहे, b1 न यानं गुणायचं आहे. मग पहिलं पद b1 a2 x अधिक b1 b2 y बरोबर b1 c2 अँड सबस्ट्रॅक्ट, दोघांची काय करायचे, वजाबाकी करायचे. वजाबाकी करताना आपण काय करतोय, वजा आणि अधिक, वजा वजा आणि अधिक, वजा वजा आणि अधिक वजा, म्हणजे चिन्हांचा गुणाकार अगोदर करतोय आणि मग आपण त्यांच्या किमती मांडतोय. किमती मांडल्यानंतर आपल्याला वजाबाकी केल्यानंतर एक चलाची किंमत मिळणार आहे. ती कोणत्या बघूया. इथं b2 b1 b1 b2 दोघांचा उलटसुलट गुणाकार केला तर तोच येतोय. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लस मायनस कॅन्सल होते, राहिलं हे b2 a1 x मायनस b1 a2 x इज इक्वल टू b2 c1 मायनस b1 c2. दोघांमध्ये x कॉमन आहे, राहिलं काय बघा, b2 a1 मायनस b1 a2 इंटू x इज इक्वल टू b2 c1 मायनस b1 c2. x तसाच ठेवू, ह्याला तिकडे घेतल्यानंतर डिवाइड भागाकार होतोय, b2 c1 मायनस b1 c2 अपॉन b2 a1 मायनस b1 a2. म्हणजे आपल्याला या पद्धतीने किमती मिळाल्या. आपण सिक्वेन्स बघितला तर b2 c1 आपण तसाच ठेवूया किंवा तसा उलटसुलट केला तरी चालू शकतोय. ह्या किमती आपल्याला x च्या मिळाल्या. आता y च्या मिळवण्यासाठी आपण काय करायचं आहे, y ची किंमत घ्यायची आहे. ह्यासाठी आपण काय करूया, सिमिलरली आपण मांडू शकतोय. त्या आपल्याला टेक्स्टबुक मध्ये सिमिलरलीच आपल्याला y ची किंमत दिलेली आहे, पण आपण या ठिकाणी सोडवूया. काय करायचं, x घालवायचा आहे, मग a1 न याला गुणायचं आहे आणि a2 न पहिल्या पदाला गुणायचं आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय a2 and multiply equation 2 by a1 and subtract both equations. आणि दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. ह्या समीकरणाला a2 न गुणायचं आहे, a2 a1 x प्लस a2 b1 y बरोबर a2 c1. दुसरं मिळणार आहे a2, ह्या समीकरणाला a1 न गुणायचं आहे, a1 सॉरी इथं a2 आहे, a1 a2 x प्लस a1 b2 y बरोबर a1 c2. आणि दोघांची वजाबाकी करायची, मायनस मायनस मायनस, प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस, चिन्ह बदलले. a2 a1 a1 a2 तेच आहेत, निघून गेले. इथं काय राहिले, a2 b1 y मायनस a1 b2 y बरोबर a2 c1 मायनस a1 c2. y कॉमन आहे, a2 b1 मायनस a1 b2 कॉमन y बाहेर काढला, a2 c1 मायनस a1 c2. हा मल्टिप्लाय तिकडे गेला की डिवाइड होते. y इज इक्वल टू a2 c1 मायनस a1 c2 डिवाइडेड बाय a2 b1 मायनस
A1 B2. आता ह्या दोन किमती आपल्याला x आणि y च्या मिळाल्या. मी फक्त मांडणी करताना काय करतो, एक समान घेतो. ते कसं, लिखाण करण्यासाठी आणि पुढं आपल्याला त्या डिटर्मिनंट मध्ये मांडण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा चेंजेस करतो. x ची किंमत घेताना आपण काय करायची, C1 B2 घेऊया आणि इथं C2 B1 घेऊया. म्हणजे उलट सुलट गुणाकार केला तर तोच राहणार आहे. आणि इथं शेवटी घेताना A1 B2 वजा A2 B1 घेऊया. उलट सुलट लिहिल्या तरी गुणाकार तोच येणार आहे, आपल्याला चिन्हात बदल होणार नाही. ह्यांचा बेत्रिक 6 3 दुनी 6 उलट सुलट केला तर गुणाकार तोच येणार आहे. इथं बघा आपल्याला दिलेल्या किमती त्याच आहेत का, A2 C1 मायनस A2 C1 मायनस A1 C2. आपल्याला थोडा बदल करायचा आता इथं. ह्याला मायनसनं सगळीकडे गुणूया. y इज इक्वल टू मायनस A2 C1 मायनस A1 C2 डिवायडेड बाय A2 B1 मायनस A1 B2. C2 बाहेर घ्यायचं आहे आपल्याला आणि C2 बाहेर घेण्यासाठी A1 C2 ह्यांना आत गुणलं तर होणार आहे हा मायनस, म्हणजे मायनस A2 C1 मायनस मायनस प्लस A1 C2 आणि इथं ह्यांच्या आतला बदल होणार आहे A1 B2 म्हणजे इथं मायनस A2 B1 आणि प्लस A1 B2. आणि हेच आपल्याला मांडतोय आपण कसं, तर बघा A1 C2 A1 C2 मायनस हा पलीकडं A2 C1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1 ही किंमत y ची. हे का घेतलं, असं का केलं, कारण आपल्याला निश्चयकामध्ये मांडणं सोपं होते. ह्या दोन किमती आपल्याला घ्यायच्या आणि याची तुलना आपल्याला डिटर्मिनंट मध्ये करायची आहे. आता ह्याचा दोघांचा न्यूमरेटर आणि दोघांचा डिनॉमिनेटर हे बघा, म्हणजे लक्षात येईल A1 B2 A1 B2 A2 B1 A2 B1. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर सेम झाला, छेद समान झाला. अंशामध्ये बघूया, न्यूमरेटर मध्ये C1 B2 A1 C2 C2 B1 A2 C1. इथं आपल्याला x ची किंमत घेतल्यानंतर टेक्स्टबुक मध्ये सिमिलरली आपल्याला ही किंमत दिलेली आहे, सोडवलेलं नाही. समजण्यासाठी तुम्हाला ही आपल्याला y ची किंमत आम्ही सोडवून दिलेली आहे. मग आपल्याला ज्या दोन इक्वेशन घेतलेल्या आहेत त्या दोन इक्वेशन नुसार आपल्याला ह्या दोन किमती मिळाल्या. दोन सायमल्टेनियस दोन सोल्युशन्स आपल्याला मिळाले. कोणत्या इक्वेशनचे मिळाले बघा, तर A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 ह्या पहिल्या इक्वेशनचं, आणि दुसरा होता A2x प्लस B2y बरोबर C2 ह्या दुसऱ्या इक्वेशनचे. काय मिळाले सोल्युशन्स, इथं समोर मांडतो. x इज इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. y ची किंमत मांडूया. A1 C2 मायनस A2 C1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. हे हा बोर्ड मोकळा केला म्हणजे आपल्याला इक्वेशनच्या किमती मांडता येतील. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा अभ्यास करूया. C1 B2 मायनस C2 B1 हा एक न्यूमरेटर आहे. इथं बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेमच आहे. कोणता, A1 B2 आणि A2 B1. आणि याचा न्यूमरेटर डिफरंट आहे, तो आहे A1 C2 मायनस A2 C1. मग ह्या दिलेल्या किमती आपण दिलेल्या इक्वेशनचा विचार केला तर तीन कॉलम आपण याच्यावरून तयार करूया. कोणते तीन कॉलम करूया, A चा B चा आणि C चा. इक्वेशन A1x प्लस B1y बरोबर C1 A2x प्लस B2y बरोबर C2 ह्या दोघांचा एक गट A1 A2, या दोघांचा एक गट B1 B2 आणि ह्या दोघांचा एक गट C1
C2 म्हणजे इक्वेशनच्या खाली जर आपण लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ x अँड y इन इक्वेशन दॅट कोणते समजा हा घेतला 1 2 मध्ये याला 3 नंबर देतो आणि याला 4 नंबर देतो. 3 आणि 4 ह्या इक्वेशन वरून आपण काय केलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ x अँड y, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स आपण मिळवल्या, x आणि y च्या किमती मिळाल्या. मग ह्या x आणि y च्या मिळालेल्या किमती आपल्याला डिटर्मिनंट मध्ये मांडायचे, निश्चयकामध्ये मांडायचे, म्हणजे याचं रूपांतर निश्चयकामध्ये करायचं आहे. मगाशी आपण जसं हा तक्ता तयार केला ABCD, यामध्ये AD मायनस BC हे आपल्याला सोल्युशन मिळालं होतं, हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती ह्या डिटर्मिनंटची. तशी ही किंमत सुद्धा याच पद्धतीने लक्षात येते. मग ते आपण ह्याची किंमत कशी काढायची, मग पहिला x ची किंमत आपल्याला काढायची. याची किंमत x इज इक्वल टू C1b2 मायनस C2b1 अपॉन A1b2 मायनस A2b1 ह्याची किंमत आपल्याला घ्यायची आहे. तर ह्या निश्चयकाची किंमत घेण्यासाठी आपल्याला हा डिटर्मिनंट तयार करावा लागतोय. कोणता बघा, तर C आणि B यांचा, B आणि C यांचा तयार करावा लागतोय. मग C1 C2 हा घेतला, B1 B2 हा घेतला, तर C1 B2 इथं आहे मायनस C2 B1 इथं आहे. मग याचा घेताना दोन निश्चयक आहेत A आणि B, A1 B1 आणि A2 B2 आहे. मग इथं काय करायचं, A1 A2 हा घेतला आणि इथं आला B1 B2 दुसरा आला. आता A1 B2 यांचा गुणाकार वजा A2 B1 यांचा गुणाकार, डिटर्मिनंट निश्चयक तयार झाले. सिमिलरली याच्यानुसारच आपण y ची किंमत घेणार आहोत. बघा y ची किंमत कशी येते, y इज इक्वल टू, आपण अगोदर किंमत मांडूया, A1 C2 मायनस A2 C1 A1 B2 मायनस A2 B1 हे डिटर्मिनंट मध्ये मांडायचं आहे. आता हे मांडण्यासाठी आपण काय करायचं, इथं A आणि C आहे, हे दोन घटक आहेत. मग A1 A2 घेऊया, C असल्यामुळे C1 C2, A1 A2 C1 C2 हे घेतले. गुणाकार बघा, A1 C2 मायनस A2 C1. आता इथं तेच हा डिटर्मिनंट बेसला जो आहे तोच इथं असणार आहे, A1 A2 B1 B2. का तोच असणार आहे, कारण दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे डिटर्मिनंट सुद्धा सेमच येणार आहे. A1 B2 मायनस A2 B1 या पद्धतीने आपल्याला किमती मिळाल्या, म्हणजे निश्चयक आपण तयार करू शकलो. मग आता आपण काय करायचंय, कॅपिटल लेटरने डिनोट करायचंय. या निश्चयकाला आणि त्यांना, हे दोन तर सेमच आहेत, या अंशाला आणि तिकडच्या अंशाला. हा x चा न्यूमरेटर आहे आणि हा y चा न्यूमरेटर आहे, डिटर्मिनंट दिसतोय तो. मग हा आपण नोंदवायचा कसा, हा नोंदवत असताना आपण याला dx या नावाने दर्शवायचं. d मीन्स डिटर्मिनंट, कॅपिटल D, कारण निश्चयक डिटर्मिनंट आपण डिनोटेड ॲज अ कॅपिटल लेटर. देअरफॉर x या व्हेरिएबलचा निश्चयक डिटर्मिनंट dx या नावाने दर्शवायचा. आणि इथं डिटर्मिनंट आहे जो डिनॉमिनेटरला आपल्याला दिलेला आहे तो फक्त d या नावाने दर्शवायचा, कारण हा x इथं आपल्याला चेंज थोडासा जाणवला पाहिजे, x चा असल्यामुळं हा, आणि हा बेस आहे. इथं बघा वरचा जो घ्यायचा आहे तो आपल्याला डिटर्मिनंट y चा घ्यायचा आणि छेद आहे तो d चा आहे. म्हणजे हा y ची किंमत मिळाली ती आपल्याला dy अपॉन d मिळाली, आणि इथं जी x ची किंमत मिळणार आहे ती dx अपॉन d मिळणार आहे. x आणि y च्या व्हेरिएबलच्या किमती आपण या पद्धतीने मिळवल्या. x इज इक्वल टू dx अपॉन d and y इज इक्वल टू dy अपॉन d. दॅट आर द सोल्युशन्स ऑफ गिव्हन इक्वेशन्स. ह्या समीकरणाच्या ह्या उकली आपण डिटर्मिनंट मेथडनं, क्रॅमर्स रूलनं आपण काढू शकतोय. मग यासाठी आपल्याला d माहिती हवा, dx माहिती हवा आणि dy माहिती हवा. मग dx आणि dy ह्या तिघांच्या किमती, d च्या dx च्या
आणि dy च्या किमती आपल्याला मिळवायच्या असतील तर 1, 2 आणि 3 ह्या कॉलमचा अभ्यास करायचा आहे. आणि हे अभ्यास करत असताना हे मांडायचं कसं, तर हे मांडण्यासाठी आपण एक सोपी पद्धत घेऊया. डी ह्या डिटर्मिनंट मध्ये आपण फक्त कॉन्स्टंट नंबर घ्यायचा नाही, बाकीचं सगळं पुसतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता मांडत असताना काय करायचं. आता आपल्याला किंमत दिलेली आहे डी ची. डी म्हणजे बेस आपल्याला दिलाय तो, त्याची किंमत घेताना आपण काय करायची, डिटर्मिनंटचा जेव्हा आपण बेस घेतोय तेव्हा कॉन्स्टंट नंबरला लोप करायचा आणि ह्या दोघांचा विचार घ्यायचा. इथं कसा घ्यायचा बघा, a1 a2 b1 b2, म्हणजे कॉन्स्टंट नंबर न घेता c1 c2 न घेता डिनॉमिनेटर डी ची किंमत घेतोय तेव्हा या पद्धतीने निश्चक तयार करायचा. आता dx करताना काय करायचं, x चा जो कोइफिशियंट आहे तो लोप पावायचा, त्याला घ्यायचा नाही. x ची किंमत काढताना x विचारात घ्यायचा नाही, x सोडून बाकीचे आहेत त्यांना विचारात घ्यायचं. b1 b2 c1 c2 या पद्धतीने आपण किंमत घ्यायच्या, म्हणजे आपल्याला मिळणार आहे b1 c2 c2 b1 आणि b1 c2 c1 b2 यांची वजाबाकी आपल्याला मिळणार आहे. dy घेताना काय करणार बघा, dx सॉरी या ठिकाणी मात्र जेव्हा आपण हा घालवतोय तेव्हा ह्या x ला घालवत असताना एक महत्वाचा भाग, जो आपण x ची किंमत काढताना x घ्यायचं नाही, परंतु इथं लिहायचं काय तर कॉन्स्टंट नंबर. माझा लिहिताना आता थोडा उलटा झाला होता, c1 c2 म्हणजे x च्या जागेला c1 c2 कॉन्स्टंट नंबर लिहायचा आणि y ची किंमत जो आपल्याला कोइफिशियंट दिला b1 b2 तो या ठिकाणी लिहायचा. जर नाही लिहिलं मग सारखं चुकून उलट झालं तर चिन्हांमध्ये बदल होते, उत्तर चुकते. dy घेताना काय करायचं बघा, आता इथं जेव्हा x चा लोप केला आणि x च्या जाग्याला c1 c2 कॉन्स्टंट नंबर घेतले, तसा dy च्या वेळेला y लोप करायचा, इथं कॉन्स्टंट नंबर घ्यायचे. पहिला आहे तसा सिरियली a1 a2 आणि या ठिकाणी काय असणार आहे c1 c2. इथं काय झालं होतं, अगोदरच होता त्यामुळे इथं कॉन्स्टंट नंबर अगोदर आला, इथं नंतर आहे त्यामुळे इथं कॉन्स्टंट नंबर या ठिकाणी आपण लिहायचा. म्हणजे डिटर्मिनंटच्या किमती आपण या पद्धतीनं काढू शकतोय. असे आपल्याला एक्झाम्पल्स पण सोडवून दिलेले आहेत. आपण काय करायचं, जेव्हा आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत a1x b1y इज इक्वल टू c1 a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 असे वेगळे वेगळे एक्झाम्पल्स दिलेले असतात, त्याच्यावरून dx आणि dy काढून घ्यायचा आणि आपल्याला सूत्रानुसार x या व्हेरिएबलची किंमत काढताना dx अपॉन d घ्या आणि y ची किंमत या व्हेरिएबलची काढताना dy अपॉन d घ्या. ह्याचं उत्तर इथं, याचं उत्तर इथं गुणाकार जो येतोय तो निश्चयकाचा आणि याचं उत्तर या ठिकाणी मांडायचा, x आणि y च्या किमती काढायच्या, आपल्याला सोल्युशन मिळून जाते. म्हणजे समीकरण सोडवायची गरज नाही, समीकरणातल्या कोइफिशियंटच्या किमती आपण मांडल्या तर आपण उत्तर सोडवू शकतो. फॉर एक्झाम्पल एक सोडवून दाखवतो एक्झाम्पल, याचा वापर कसा करायचा ते समजते. समोर सूत्र तशीच ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. x आणि y च्या किमती घेताना सपोज सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. सपोज एक्झाम्पल 5x प्लस 3y इज इक्वल टू -11. दुसरा आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. याच्या अगोदर आपण इक्वेशन्स आडवी लिहित होतो रो वाईज, आता लिहिताना एका खाली एक कॉलम वाईज लिहायचे, म्हणजे पहिला अगोदर नंतर दुसरा, ह्या दोन्ही इक्वेशन्स गिव्हन इक्वेशन्स आहेत, हे गिव्हन इक्वेशन्स. मग दिलेल्या समीकरणानुसार आपल्याला डी ची किंमत काढायची आहे. डी घेताना तुम्ही काय करणार तर हा विचारात घेणार नाही, याचा कोइफिशियंट 5, याचा कोइफिशियंट 2, याचा y चा कोइफिशियंट 3, याचा सहगुणक 4,
यांचा गुणाकार, 5 चोक 20, 3 दोन्ही 6 यांची वजाबाकी, 20 मधून 6 गेले 14, म्हणजे आपल्याला इथं डी ची किंमत मिळाली 14. यानंतर dx मिळवायचा आहे. dx घेताना निश्चयक आपल्याला मिळवायचा आहे, x घालवायचा आणि याच्या ठिकाणी कॉन्स्टंट नंबर आणायचा आहे, -11 -10 आणि y इथं 3 आणि 4. 11 चोक 44 वजा 44, 10 30, इथं अगोदरचं मायनस साइन आणि ह्या दोघांचा गुणाकार जो येतोय तो -13, 10 30, -44 तसाच मायनस मायनस +13, 44 आणि 30 यांची चिन्ह वेगळी असल्यामुळे वजाबाकी करायची. 44 मधनं 30 गेले 14, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 14 -14, dx ची व्हॅल्यू मिळाली. यानंतर आपल्याला मिळवायचा आहे तो dy, x d झाला, dx झाला, dy मिळवत असताना आपण काय करायचं आहे तर y चा कोएफिशियंट लोप करायचा आणि त्याच्या ठिकाणी कॉन्स्टंट नंबर लिहायचा, 5 2 तसाच, आणि हा असणार आहे -11 -10 आणि यांच्या किमती 5 आणि 10 चा गुणाकार. हे इथं मी डायरेक्ट मांडलं तर इथं मी थोडंसं सेपरेट करून मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 5 वजा 10, 5 गुणिले वजा 10, इथं वजा चिन्ह, 2 गुणिले वजा 11, मायनस साइन इज काय करायचंय, मायनस साइनला बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे. 5 10 50 वजा 50, वजा वजा अधिक, 11 दुनी 22, चिन्ह वजा अधिक, चिन्ह वजा असेल सेपरेट भिन्न चिन्ह असतील तर वजा बाकी करायची. 50 मधनं 22 गेले, 10 तून 2 गेले 8, 5 तून 3 गेले 2, 28, 22 अधिक 28 50, म्हणजे वजा 28 आपल्याला dy ची किंमत मिळणार आहे, म्हणजे -28. dx dy याच्या किमती यामध्ये मांडायच्या. देअरफॉर x is equal to dx upon d is equal to dx -14 d plus 14, आन्सर is equal to -1, 14 14, 14 1 14 वजा 1. y ची किंमत काय मिळणार आहे बघा, इथंच लिहू शकतो आपण, y is equal to dy upon d. नेहमी आपण या पद्धतीनं दोघांच्या दरम्यानची रेषा बरोबर चिन्हाच्या समोर लिहायची. मग dy ची किंमत आहे वजा 28 -28 अपॉन d ची किंमत आहे -14, मायनस मायनस गेट्स कॅन्सल, 14 1 14 दोन्ही 28, उत्तर y चं मिळालं किती 2 + 2. देअरफॉर xy सोल्यूशन इज इक्वल टू -1 2. Therefore, solution of the equation, given equation is -1 2. म्हणजे ज्या पद्धतीने आपण डिटर्मिनंटच्या किमती काढल्या x y आणि कॉन्स्टंट नंबर घेतला, त्याच्यावरून dx आणि dy च्या किमती मिळवल्या आणि मग आपण त्याच्यात किमती घालून म्हणजे दिलेल्या समीकरणात किमती वापरून कशा पद्धतीने निश्चयक सोडवून x y या व्हेरिएबलच्या किमती काढायच्या हे आपण पाहिलं. ह्यामध्ये डिटर्मिनंटचा वापर एक्झाम्पल्स मध्ये ऍक्टिव्हिटीच्या मध्ये सुद्धा केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ अशा किमती दिलेल्या आहेत किंवा ह्या दोघांचा गुणाकार केलेला आहे, इथे एखादं स्पेस गॅप पाडलेला आहे आणि सोडवा, ह्याचं उत्तर किती येते ते सांगा, इथं किती येते ते सांगा, अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी स्वरूपात दिलेले असते डिटर्मिनंट. सोडवून पण हे संपूर्ण एक्झाम्पल सुद्धा ऍक्टिव्हिटी बेस मध्ये असते, मध्ये मध्ये थोडासा ब्रॅकेट केलेला असतोय, हे पुसायचं, उत्तर दिलेले असं सगळं सोडवून दिलेलं असतंय आणि मध्ये मध्ये ब्रॅकेट रिकामे ठेवलेले असतात. साधारणतः 2 मार्काला 4 ब्रॅकेट असतात आणि 3 मार्काला 6 ब्रॅकेट असतात. 2 मार्काचे एक्झाम्पल्स 3 मार्काचे एक्झाम्पल्स आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये आहेतच, त्याचाही आपण या ठिकाणी दिलेल्या ऍक्टिव्हिटीनुसारच अभ्यास करायचा आहे. ऍक्टिव्हिटी बेसवर एक्झाम्पल्स पण सोडवा. त्या पुढचा प्रॅक्टिस सेट आपल्याला दिलेला आहे 1.3, त्याचा पण अभ्यास करायचा आहे. पण याच्या अगोदर महत्त्वाचा भाग काय, डिनॉमिनेटर 0 असून चालणार नाही. आपल्याला मगाशी एक्झाम्पल्स थिअरीचा पार्ट सोडवताना सांगितलं होतं की A1 B2
A1B2 आणि A2B1 याच्या जेव्हा आपण किमती घेतोय त्यांची वजाबाकी 0 असता कामा नये. म्हणजे कुणाची तर D ची किंमत हे वजाबाकी कुणाचे D ची ती 0 असता कामा नये. हे जर 0 आलं तर येणारा भागाकार कुणाचा x इज इक्वल टू dx अपॉन d यामध्ये डिनॉमिनेटर 0 आला, डिनॉमिनेटर 0 येतोय तेव्हा उत्तर सांगता येत नाही. अनडिफाइंड, आन्सर इज अनडिफाइंड, उत्तर सांगता येत नाही. तसंच y च्या किमतीमध्ये dy अपॉन d जेव्हा घेतोय तेव्हा d आपल्याला 0 आला तर आन्सर इज नॉट डिफाइंड. आपल्याला x आणि y च्या व्हेरिएबलच्याच किमती काढता येणार नाहीत, आन्सर सांगता येणार नाही. डू नॉट डिफाइंड. देअरफॉर d इज नॉट इक्वल टू 0. d 0 घेऊन